तर इथे जे आम्ही आहे ते दुकानात चाललेलो आहोत, कारण की येताना आम्ही काहीच खायला वगैरे घ्यायला जमलं नव्हतं आणि आणलं नव्हतं आम्ही. तर आता आम्ही चाललेलो आहोत खायला घेण्यासाठी आणि तिथूनच मग आम्ही जाणार आहोत वैभवच्या आत्तेकडे. मी जमलंच तर तिथे जे मेंबर आहेत आपले त्यांना घेऊन येणार आहोत. तर इथे जे आहे वैभव गाडी चालवणार आहे आणि इथे जे आहे 1 मिनिट, हा आपला घर आहे. बघू शकता परिसर खूप मोठा आहे बाहेरचा. तर याचा टूर सुद्धा देणार आहोत आपण, पण नंतरला तर त्याआधी आपण त्यांना जाऊन घेऊन येऊयात. बघू शकता तर वैभवलाच विचारूया आधी काय करायचंय, त्यांना आणायचं आहे की खाऊ घ्यायचा आहे तो. वैभव काय करूया, त्यांना आधी घेऊन येऊया, खाऊ घ्यायचा, मग नंतर खाऊ घ्यायचा. नंतर खाऊ. आता जाऊन खाऊ कधी देणार, तेवढं खायला खायचं नाही, आपल्याला जे घरी घ्यायचंय ते. हा घरी घ्यायचं ते विचारते. गाडी खूप हलती आहे. ऍक्च्युली आम्ही जास्त कपडे सुद्धा आणले नाही आहेत. घरी घ्यायचं आपण खाऊ आणू नेमकेच कपडे आणले तर तुम्हाला कदाचित तेच कपडे दिसू शकतात आमच्या ब्लॉगमध्ये. तर इथे आहे आपलं देवीचं मंदिर. तर ज्यांना आपण आणायला आलोय ते बघा बाहेरच उभे. तयारी करून हे बघा, आम्ही म्हणत होतो घरी जायचं, पण हे लोक बाहेरच आहे. आपल्या अंशचा दादू बाहेर उभा आहे, वाट बघतोय. तरी त्याच्या आहे आपण टर्न मारतोय आणि त्यांना घेऊया घरी सोडूया, नंतरच आपण जाऊया दुकानावरती जे जायचं आहे ते. कारण की काय माहीत नाही किती वेळ ते उभे होते, बराच वेळ असं वाटतंय. बघू शकता आमच्यामुळे त्यांना वाट बघायला लागले. तर इथे जे आहे आपण सर्वांना घरी घेऊन आलेलो आहोत. का रडते? अंशला घेतले दादानी म्हणून ही छुट्टी रडतीये. बघू शकता. चला आपल्याला दुकानावरती जायचंय. तर जसं की आपण मगाशी बोललेलो आपल्याला खाऊ आणायला जायचं आहे. तर चला तर मग निघूया, दुकानावरती जाऊया. बसू, चला आपण आपलं गाव फिरूया. गावचे रोड गाव नाही. बघू शकता गेट बंद करायचं आहे ना. तर इथे जे आहे आपल्याला मामा भेटलेला आहे. आपला मामा हॅलो कर. कोण आहे तू बघ. मामा विचारतो कोण आहे. आपले दुकान हाय घरी. मी चाललोय व्हिडिओ बनवतोय. तर इथे जे आहे आपल्या इकडे
मॅच चालू आहे एका साईडला आणि एका साईडला जे आहे लग्न घर आहे. लग्न झालंय ना आज. तर मामा आता इथे उतरले आहे. मामाचा पोरगा जो आहे तो मॅच जिंकलेला आहे. बियर पिणार आहे. मामा बोलतो बियर पिणार आहे. आज मामाची जंगी पार्टी वाटत. चला आपण जाऊ. ते मॅच चालू आहे. तर जसं की मी आता तुम्हाला अजून एक सांगते की जो हा इथे आहे तो आपला आतमध्ये गावाच्या आतमध्ये जायचा रोड आहे. जो बोर्ड दिसत आहे तुम्हाला मंदरूळ गावाच्या आतमध्ये त्याच्यात एक्झॅक्ट इथे आहे. बघू शकता जसं की आत्ताच मगाशी आपल्याला मामा भेटला होता. त्याच्या मुलाचं किंग स्पोर्ट म्हणून दुकान आहे 77 म्हणून. आणि इथे जो आहे तो मामाचा मुलगा आहे प्रथमेश. तो इथे असेल किंवा अजून कोणी असेल. जर कोणाला स्पोर्टचं काही सामान घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. तर हे जे दुकान आहे ते मामाच्या मुलांनी आणि त्याच्या फ्रेंडनी दोघांनी मिळून पार्टनरशिपमध्ये ओपन केलेलं आहे. तर पुढे मी पोस्टर जे दुकानाचं पोस्टर आहे त्याचा लोगोची इमेज देत आहे. त्या इमेजवरती त्या दोघांचेही नंबर आहेत. तर त्या दोघातल्या कोणालाही तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता. तर इथे जे आहे तुम्हाला टी शर्ट, ट्रॅक, टोपी आणि इतर काही असेल भेटू शकतो तुम्हाला. बॅट आहे तिथे. तुम्ही ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. ट्रॉफी पण आहेत. विकायला ठेवले ना पिंटू या ना. ट्रॉफी नाहीत मित्रांनो, सॉरी. तर त्यांनी जिंकलेले आहेत. तर मित्रांनो इथे 7 वाजलेले आहेत आणि आपलं जे आहे ते सामान घेऊन झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती अंधार झालाय. इथे लग्न घर आहे. वैभव लग्न झालं ना हे. वैभव ह्या लग्नाला जाऊन आलाय. बघू शकता किती दाट अंधार आहे इथे. 7 वाजता एवढा अंधार झालाय आणि अंधाराची सवय नाही आहे. वैभव लाईट पण बंद करू. काय काय अंधार दाखवायचंय म्हणून लाईट बंद करतोय. शाळा बघितलं का या गाडीची. आणि खरंच इकडे आता वाघाची पण भीती खूप वाढलेली आहे आपल्या कोकणामध्ये. कारण की गावी वस्ती तेवढी नाही राहिली आहे. पूर्वीसारखी लोक जंगलं पण नाही तोडत आहेत. लाकडाला कोणी जात नाही आहे. तर रानसुद्धा वाढत आहे. त्यामुळे ते वाघ जे आहेत ते बिंदासपणे फिरत आहेत इकडे तिकडे. अक्षरशः आपल्या दारामध्ये येऊन बसलेले असतात. आपल्याच सर्वांच्याच आता कोकणामध्ये सध्याची परिस्थिती हीच आहे. तर चला आपण चाललेलो आहोत आपल्या घरी. बघू शकता वैभव गाडी चालवतोय. एवढी कडाक्याची थंडी आहे ना मित्रांनो, खरंच खूप. काहीतरी सरसरला. तर इथे जे आहे आपण घरी पोचलेलो आहोत.